गुड इव्हनिंग एव्हरीबडी. अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे. आपण लेसन ऑब्झर्व करतोय. माहिती आहे तुम्हाला अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड. लास्ट पाठीमागच्या 5 मिनिटाच्या पिरियडमध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपण स्टार्ट केलं होतं. समजावून घेतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन. पाठीमागच्या लेक्चरला काही 1-2 मेथड्स ऑफ प्रिपरेशन समजावून घेतल्या होत्या. आज सुद्धा आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स समजावून घेतोय. लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग अवर टाइम. मेथड्स ऑफ प्रिपरेशन त्यातली फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम अल्केन नायट्राइल. अल्केन नायट्राइल पासून अल्डिहाइड तयार करायचं आहे. वी हॅव टू प्रिपेअर अल्डिहाइड फ्रॉम अल्केन नायट्राइल. मीन्स अल्केन नायट्राइल घ्यायचं, अल्डिहाइड तयार करायचं. अँड दिस रिॲक्शन इज इम्पॉर्टंट रिॲक्शन बिकॉज दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज स्टीफन रिॲक्शन. ह्याला स्टीफन रिॲक्शन असं म्हणतो. बघूया स्टीफन रिॲक्शन काय. अल्केन नायट्राइल घेतला, हे इथं आर सिंगल बॉन्ड सी ट्रिपल बॉन्ड एन. सायनाइडमध्ये कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन असतो तसा दाखवायचा. सो दिस इज अल्केन नायट्राइल. ओके. सो अल्केन नायट्राइल. In the alkane nitrile, hydrogens are added. किती? 2 hydrogens are added. So alkane nitriles are reduced. किंवा in the alkane nitrile 2 hydrogens are added with the help of SnCl2, stannous chloride. So with the help of stannous chloride, we are going to add 2 hydrogens into alkane nitrile. Okay. See, कुठं आपण 2 hydrogen add करणार आहे. So 1 hydrogen you have to give to the carbon. 1 hydrogen you will give to the nitrogen. आणि हा ट्रिपल बॉन्ड आहे. दिस ट्रिपल बॉन्ड हा ब्रेक करायचा आणि इथं फक्त कार्बन नायट्रोजन मध्ये इथं एक हायड्रोजन द्यायचा अँड इथं एक हायड्रोजन द्यायचा आणि कार्बन नायट्रोजन मध्ये इथं काय ठेवायचं? डबल बॉन्ड. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एक हायड्रोजन कार्बनला दिला, एक हायड्रोजन नायट्रोजनला दिला. कार्बन नायट्रोजनमध्ये इन्स्टेड ऑफ ट्रिपल बॉन्ड डबल बॉन्ड. मग कंपाऊंड काय तयार झालं? आर ॲज इट इज. सो HC कार्बनच्या ठिकाणी कार्बनच्या शेजारी एक हायड्रोजन, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड ब्रेक झाला. नायट्रोजनला एक हायड्रोजन दिला ह्या दोनपैकी. सो NH आणि हे HCl. हा जो HCl आहे तो पुढे ॲड होतो कंपाऊंड म्हणून. सो दिस कंपाऊंड इज प्रिपेअर्ड RCH double bond NH HCl. This compound is called as, त्याचं नाव इमाइन हायड्रोक्लोराइड. केअरफुली सी, इमाइन हायड्रोक्लोराइड. ओके. दिस इमाइन आपल्याला तयार काय करायचं आहे? अल्डिहाइड. ओके. ही स्टेप नंबर फर्स्ट संपली. इमाइन हायड्रोक्लोराइड इज ट्रीटेड विथ अ हायड्रॉनियम आयन. हा दिसतोय हायड्रॉनियम आयन. मग हायड्रॉनियम आयन मधून एक ऑक्सिजन HC ला दिला जातो. सो 1 ऑक्सिजन इज गिवन टू द HC अँड दिस कंपाऊंड इज फॉर्म RCH अँड O. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. तयार झालं अल्डिहाइड आपलं. सो RCH आणि इकडून एक ऑक्सिजन सप्लाय केला जातो. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ RCHO. त्याच्यानंतर रिमेनिंग कंपाऊंड, हे कंपाऊंड इथून ब्रेक केलं जातं. NH अँड HCl ह्याच्यामध्ये H2 ॲड केलं जातं. सो NH अँड HCl ह्या कंपाऊंडमध्ये ॲडिशन ऑफ H2. मग ॲडिशन ऑफ H2 केल्यानंतर NH4 हे 2 आणि हे 2 NH4 होतं आणि Cl. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NH4Cl. अमोनियम क्लोराइड इज अ फॉर्म. सो दिस इज अ जनरल रिॲक्शन ऑफ स्टीफन रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शनची ही फर्स्ट जनरल रिॲक्शन आहे. ह्या रिॲक्शन प्रमाणे आपल्याला ह्या 2 रिॲक्शन करायच्यात. ओके. पुढच्या 2 मिनिटामध्ये एक्झाम्पल ह्याचं प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम अल्केन नायट्राइल. एक्झाम्पल फर्स्ट काय? इथेन नायट्राइल. घ्या इथेन नायट्राइल. इथेन नायट्राइलचं रिडक्शन करा. रिडक्शन करा म्हणजे त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन ॲड करा विथ द हेल्प ऑफ कोण? स्टॅनस क्लोराइड. कुठं देणार? एक हायड्रोजन द्या कार्बनला, एक हायड्रोजन द्या नायट्रोजनला आणि ट्रिपल बॉन्ड काय करा? ब्रेक करा. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ CH3 ॲज इट इज. इथला CH3 ॲज इट इज. कार्बनला एक हायड्रोजन दिला CH. इथला ट्रिपल बॉन्ड ब्रेक झाला, डबल बॉन्ड राहिला. नायट्रोजनला एक हायड्रोजन दिला NH आणि हा HCl पुढे ॲड झाला. हे कंपाऊंड तयार झालं. या संपूर्ण कंपाऊंडचं नाव इथेनिमाइन हायड्रोक्लोराइड. फर्स्ट स्टेपमध्ये देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथेनिमाइन हायड्रोक्लोराइड. ओके. दिस कंपाऊंड इज ट्रीटेड विथ हायड्रॉनियम आयन. ह्या कंपाऊंड आणि हायड्रॉनियम आयनची रिॲक्शन. देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, मग काय होईल? ह्याच्यामधून एक ऑक्सिजन C is given to the CH group, 1 oxygen. So this compound is a
हा कंपाऊंड इथून ब्रेक होईल म्हणजे CH3CHO. CHला ऑक्सिजन मिळाला. सो दिस न्यू कंपाऊंड इज फॉर्म CH3CHO. इथं तुम्हाला दिसतोय इथेनॉल इज फॉर्म. मग ह्या कंपाऊंडला NHHClला काय दिला जाईल? हायड्रोजन. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NH4Cl. अमोनियम क्लोराईड इज फॉर्म. तयार झालेल्या कंपाऊंडचं नाव काय? CH3CHO. कॉमनली ह्याला आपण काय म्हणतो? ॲसिटॅल्डिहाइड. आणि ह्याला IUPAC प्रमाणे ह्याचं नाव काय आहे? इथेनॉल. सो आपण ॲसिटॅल्डिहाइड किंवा इथेनॉल तयार केला कशापासून? इथेनॉल नायट्राइल पासून. फर्स्ट एक्झाम्पल रिॲक्शन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. सेकंड एक्झाम्पल घेऊया. लास्ट एक्झाम्पल बेन्झोनायट्राइल. बेन्झोनायट्राइल C6H5 सिंगल बॉन्ड आहे. हा सिंगल बॉन्ड कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. बेन्झोनायट्राइल अंडरगो रिडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये बेन्झोनायट्राइलमध्ये हायड्रोजनची ॲडिशन करायची विथ द हेल्प ऑफ स्टॅनस क्लोराईड. कशी करणार? कार्बनला द्या एक हायड्रोजन, नायट्रोजनला द्या एक हायड्रोजन आणि हा ट्रिपल बॉन्ड ब्रेक करा. ओके. मग C6H5 तसंच कार्बनला एक हायड्रोजन दिला, येस. ट्रिपल बॉन्ड ब्रेक केला, येस. डबल बॉन्ड ठेवला, नायट्रोजनच्या पुढे एक हायड्रोजन ॲड केला, येस. आणि HCl इथे ॲड केलं. हे जे सगळं कंपाऊंड तयार झालंय, दिस ऑल कंपाऊंड इज कॉल्ड ॲज बेन्झानिमाइन. ओके. बेन्झानिमाइन हायड्रोक्लोराईड. सो दिस कंपाऊंड बेन्झानिमाइन हायड्रोक्लोराईड इज अ फॉर्म. अगेन स्टेप नंबर 2 मध्ये हे कंपाऊंड आपण हायड्रोनियम आयन बरोबर ट्रीट करूया. मग ह्याच्यातला एक ऑक्सिजन कशाला देणार? CHला देणार. मग हे कंपाऊंड सेपरेट तयार होईल. C6H5 सिंगल बॉन्ड CHO. इथून हे कंपाऊंड तोडलं जाईल म्हणजे C6H5 CH आणि O. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ C6H5C CHO. C6H5 CHO बेन्झल्डिहाइड हे कंपाऊंड तयार होईल. आणि मग ह्याच्यातून काय ॲड केलं जाईल? H2 हायड्रोजन. मग 2 H2. ओके. सो दिस इज हायड्रोजन. हायड्रोजन ह्याच्यामध्ये ॲड केले 2 आणि 2 4. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ NH4Cl. NH4Cl अमोनियम क्लोराईड इज अ फॉर्म. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आज आपण 5 ते 10 मिनिटाच्या आपल्या डिस्कशनमध्ये स्टीफन रिॲक्शन नावाची रिॲक्शन बघितली. त्याच्याखाली ह्या 2 इम्पॉर्टंट रिॲक्शन बघितल्या. आज समजावून घ्या ह्या 2 रिॲक्शन. स्टीफन रिॲक्शनच्या अंडर अजून एक महत्त्वाची रिॲक्शन राहिली आहे. स्टीफन रिॲक्शनमधली रिॲक्शन नंबर 3 ते आपण उद्याच्या डिस्कशनमध्ये कव्हर करू. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमी एन. काही डिफिकल्टी असेल अल्डिहाइड केटोनची खाली कॉमेंट्स करत चला आणि अभ्यास चालूच ठेवा. थँक्यू फॉर वॉचिंग अल्केमी एन. थँक्यू ऑल ऑफ यू.